गुगलवर सध्या बोत्रे पाटलांची बातमी ट्रेंडिंगला आली आहे। कारण आहे बोत्रे पाटलांच्या ओंकार शुगर ग्रुपवर होत असलेला 2000 कोटींच्या थकबाकीचा आरोप। काहींच्या मते हे फक्त राजकारण आहे। खरं तर बंद पडलेले साखर कारखाने चालू करून बोत्रे पाटलांनी साखर उद्योगाला नवसंजीवनी दिली आहे। तर काहींच्या मते फेब्रुवारीपासून त्यांनी शेतकऱ्यांना एकही रुपया दिलेला नाहीये। आता हे बोत्रे पाटील कोण? तर महाराष्ट्र कर्नाटकातील तब्बल 17 कारखान्यांचे मालक। गेल्या 6 वर्षात त्यांच्या ओंकार शुगर ग्रुपने बंद पडलेल्या अनेक साखर कारखान्यांना झळाळी दिली आहे, उद्योगात नवसंजीवनी आणली आहे। पण आता याच बोत्रे पाटलांवर 2000 कोटी रुपये थकविल्याचा आरोप होऊ लागलाय। आता हे बोत्रे पाटील कोण, त्यांच्यावर आरोप काय आणि गुगलचे ते ट्रेंडिंग येण्याचा विषय काय, हेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, महाराष्ट्रातील घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। पंकजा मुंडेंचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, माजी आमदार संजय शिंदेंचा म्हैसगाव साखर कारखाना, रावसाहेब दानवेंचा कारखाना, श्रीगोंद्याचा गौरी शुगर, अक्कलकोटचा ताडवळ साखर कारखाना, श्रीगोंद्याचाच देवदैठणचा साखर कारखाना, नंदुरबार जिल्ह्यातील पुरुषोत्तम नगरचा साखर कारखाना, हे सगळे कारखाने कुणाच्या ताब्यात आहेत? तर बोत्रे पाटलांच्या। बाबूराव बोत्रे पाटलांनी 2017ला ओंकार समूह सुरू केला। त्यानंतर हे सगळे कारखाने अवघ्या 6 वर्षात विकत घेतले। महाराष्ट्रातील 14 आणि कर्नाटकातील 3 असे तब्बल 17 आजारी कारखाने बोत्रे पाटलांनी सुरू केले। या सगळ्या कारखान्यांचा हिशोब काढला तर महाराष्ट्रात तयार होणाऱ्या एकूण साखरेपैकी निम्म्यापेक्षा जास्त साखर हे बोत्रे पाटील तयार करतात। यंदाच्या गाळप हंगामात महाराष्ट्रातील 98 लाख मेट्रिक टन गाळप झाले। त्यापैकी 48 लाख टन गाळप हे बोत्रे पाटलांच्या ओंकार शुगरने केले। विशेष म्हणजे याच ओंकार शुगरचा साखर उतारा राहिलेला प्रति क्विंटल 10.35। ज्यांना साखर उद्योगातलं कळतं त्यांना समजेल की जवळपास 10.5 उतारा म्हणजे परफेक्ट नियोजन। एकीकडे ऊसाचा वाढलेला FRP, 6 वर्षातून न बदललेल्या साखरेचे विक्री दर, गैरव्यवस्थापन, गाळप हंगामाची स्पर्धा, अशा सगळ्या संकटातही ओंकार ग्रुपने साखर धंदा नफ्यात आणला। हे सगळं एकटं बोत्रे पाटील करतात का? जिथे साखर सम्राटांनी एक कारखाना चालवायला नाकी नऊ येतात, तिथं हा पठ्ठ्या 17 कारखाने चालवतोच कसा? हा प्रश्न या निमित्ताने पुढे आला। बोत्रे पाटलांमागे कुणीतरी मोठा हात असावा अशा चर्चा सुरू झाल्या। त्यात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही नाव आले। सरकारनेच काही मंत्री व वरिष्ठ नेते बोत्रे पाटलांना बॅकअप देत असावेत अशी शंका उपस्थित केली गेली। बोत्रे पाटलांना हे व्यवस्थापन जमलं कसं हे कोडच होतं, कारण बोत्रे पाटील हे आजारी कारखाने विकत घेत होते। त्यांच्याकडील 17 कारखान्यांची थकबाकी ही तब्बल 1269 कोटींची होती। तरीही केवळ 1-2 हंगामातच त्यांनी ही सगळी देयके अदा केली। ही जादूच होती। बोत्रे पाटलांनी महाराष्ट्रातील 9 खासगी व 5 सहकारी कारखाने आजारपणातून बाहेर काढले। हे अनाकलनीय होतं। त्यामुळेच बोत्रे पाटलांमागे कोणीतरी अदृश्य शक्ती कार्यरत आहे अशा चर्चा सुरू राहिल्या। महाराष्ट्रातील साखर उद्योग पाहिला तर गेल्या 8 वर्षाच्या इतिहासात या उद्योगावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता राहिली आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षाच्याच नेत्यांकडे हा उद्योग गेली कित्येक वर्षे होता, परंतु त्यापैकी 90% कारखाने हे आजारी होते। या उद्योगात पैसा होता परंतु नियोजन नव्हते। अनेक जण तर फक्त स्वतःचा खिसा भरण्यासाठी व राजकारणाला पैसा पुरविणारा उद्योग म्हणून साखर उद्योगात शिरले होते। परंतु बोत्रे पाटलांनी ही साखळी तोडली, म्हणूनच सत्ताधारी भाजप बोत्रे पाटलांच्या पाठीशी असेल अशा शंका उपस्थित केल्या गेल्या। हा झाला बोत्रे पाटलांबाबतचा एक भाग। साखर आयुक्तालयाचा ताजा अहवाल पाहिला तर फेब्रुवारी 2026 पर्यंत ओंकार शुगरने 50 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले। त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 1279 कोटी रुपयांची बिलेही जमा केली। परंतु फेब्रुवारी पासून एप्रिल महिन्यापर्यंत त्यांनी शेतकऱ्यांचे पेमेंट थकवले असं काही बातम्यात म्हटलंय। खरं तर गाळप झालेल्या ऊसाचं 15 दिवसात पेमेंट, कामगारांना 5 तारखेच्या आत पगार, 16,000 कर्मचाऱ्यांचे नेटवर्क आणि 2 लाख वाहतूकदारांचा तारणहार म्हणून बोत्रे पाटलांकडे पाहिले गेले। परंतु गेल्या 3 महिन्यात चक्र फिरलं आणि बोत्रे पाटीलांवर 2000 कोटींच्या थकबाकीचं लेबल चिटकलं। बोत्रे पाटील गेल्या 3 महिन्यांपासून याबाबत कुणालाही काहीच सांगत नसल्याचा आरोप काही बातम्यांमध्ये आलाय। आता यातील किती खरं आणि किती खोटं हे येत्या काही दिवसात समजेलच। बोत्रे पाटील अडकले हे आताच म्हणणं योग्य ठरणार नाही, परंतु काहीतरी झालंय हे मात्र नक्की। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला? बोत्रे पाटील खरंच अर्थचक्रात अडकलेत का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।